नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर शासनाच्या माध्यमातून 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डबल अतिवृष्टी नुकसान भरपाई 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जीआर निर्गमित करून 21 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आता ते 21 जिल्हे कोणते, 21 जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, त्या जिल्ह्याला एकूण किती कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे, हेक्टरी किती रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि कधीपासून जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सावंतकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पहिला प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त अमरावती आणि विभागीय आयुक्त अमरावती यांच्या प्रस्तावानुसार पहिला जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील 396 शेतकऱ्यांना 35,83,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील 18 शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर अमरावती विभागातला तिसरा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील 865 शेतकऱ्यांना 58,42,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर अमरावती विभागातला चौथा जिल्हा तो म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 3,276 शेतकऱ्यांना 3,36,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर पाचवा जिल्हा वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील 286 शेतकऱ्यांना 2,87,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत या अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्यातील 4,841 शेतकऱ्यांना 4,34,33,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या प्रस्तावानुसार पहिला जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील 1,607 शेतकऱ्यांना 3,67,23,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील 3 शेतकरी आणि या शेतकऱ्यांना 14,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागातील तिसरा जिल्हा तो म्हणजे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील 5,114 शेतकऱ्यांना 6,64,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील 51 शेतकऱ्यांना 2,61,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील 1,887 शेतकऱ्यांना 2,85,30,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि नांदेड या 5 जिल्ह्यातील 8,662 शेतकऱ्यांना 13,20,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त नाशिक यांच्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना 13,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा प्रस्ताव आहे विभागीय आयुक्त पुणे आणि विभागीय आयुक्त पुणे यांच्या प्रस्तावानुसार पुणे जिल्ह्यातील 662 शेतकऱ्यांना 32,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर पुढचा प्रस्ताव तो म्हणजे दुसरा पुणे जिल्ह्याचा प्रस्ताव आणि पुणे जिल्ह्यातील दुसरा प्रस्ताव आहे 103 शेतकऱ्यांचा। या शेतकऱ्यांना 4,85,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील 550 शेतकऱ्यांना 20,08,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्ह्यातील जवळपास 17 शेतकऱ्यांना 65,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे पुढचा प्रस्ताव तो पण सांगली जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव आणि तो सांगली जिल्ह्याचा 3 शेतकऱ्यांचा प्रस्ताव आहे आणि या शेतकऱ्यांना 17,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांना 1,30,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातील फक्त 9 शेतकऱ्यांना 27,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे। आणि एकंदरीत पुणे विभागातील
या पुणे प्रस्तावानुसार पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पुणे या सगळे पुणे विभागातील 1370 शेतकऱ्यांना 59,32,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रस्ताव आहे तो म्हणजे विभागीय आयुक्त नागपूर यांचा प्रस्ताव आणि विभागीय आयुक्त नागपूर यांच्या प्रस्तावानुसार पहिला जिल्हा गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील 385 शेतकऱ्यांना 11,55,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वर्धा। वर्धा जिल्ह्यातील 1404 शेतकऱ्यांना 1,79,00,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। याचबरोबर पुढचा प्रस्ताव आहे चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 5,309 शेतकऱ्यांना 7,48,89,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून अखेर मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील 875 शेतकऱ्यांना 1,42,74,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो पुढचा दुसरा प्रस्ताव चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील फक्त 76 शेतकऱ्यांना 16,44,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। एकंदरीत या नागपूर विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या सगळ्या जिल्ह्यातील म्हणजेच नागपूर विभागातील 8,049 शेतकऱ्यांना 10,98,76,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो या सगळ्या 21 जिल्ह्यातील ज्यामध्ये जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर याचबरोबर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड या सर्व 21 जिल्ह्यातील 23,065 शेतकऱ्यांना 29,25,61,000 रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई पुन्हा शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। आणि हा अतिवृष्टी नुकसान भरपाईचा GR शासनाच्या माध्यमातून 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक महत्त्वाचा GR निर्गमित केलेला आहे। आणि आता या GR नुसार या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या सर्व अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वितरण होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांची आता केवायसी यादी येईल, केवायसीची यादी आल्यावर केवायसी आपला VK नंबर घेऊन केवायसी केल्यावरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो या निधीचं वितरण हेक्टरी 13,600 जिरायत पिकासाठी, बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये आणि बागायती पिकासाठी हेक्टरी 27,000 रुपये आणि या सगळ्या निधीचं वितरण 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आधारला बँक खातं लिंक नसेल तर या निधीचं वितरण होणार नाही अशी माहिती सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेल मध्ये माहितीने अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि पुन्हा एकदा सांगतो हा GR 25 फेब्रुवारी 2025 रोजी सरकारने शासनाच्या माध्यमातून काढलेला आहे आणि याच्या निधीचं वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे या 21 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। धन्यवाद।